आजच्या दिवसातला चौथ्या फेरीतला सामना, तिसऱ्या फेरीतला कोथळा विपक्ष कातेली आणि पहिला चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय गुरुनाथ या फलंदाजाने. तर तिसऱ्या फेरीतला हा सामना कोथळा विपक्ष खातेली पहिल्या चेंडूवरती खणखणीत दमदार ब्रँडेड चौकार, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू गॅप मध्ये जातोय कव्हर पॉइंटच्या गॅप मधून सरळ 4 रनांसाठी. दोन सोमसेफ बाउंड्रीचा ताबा घ्यायचाय. शेवटचे काही सामने शिल्लक असताना सोमसेफ चुकी करू नका. प्रत्येकाने बाउंड्रीचा ताबा घ्या. अतिशय महत्वाचा सामने चालू आहेत. एक रन प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचा असतोय. एका रनाने मॅच हारू शकतो, एका रनाने मॅच जिंकू शकतोय. तर प्रत्येक स्वयंसेवकाने काळजी घ्यायची. शेवटचे सामने चालू आहेत. ऊन थोडं कमी झालेलं आहे. पुढील चेंडू जाऊ यांचा आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या नादात फॉलो थ्रू मध्ये चान्स होता फील्ड करायचा. कुठलाच रन घेण्याचा प्रयत्न केला नाही दोन्ही फलंदाजांनी. आपापली विकेट सुरक्षित ठेवून क्रीजवरती सुरक्षित आहेत. अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला दोन्ही फलंदाजांनी. तर धावसंख्या होते 6, बिनबाद 6 कोथळा संघ. गुरुनाथ विष्णू या दोन्ही फलंदाजांमध्ये 6 रनांची भागीदारी होते. आणि पुन्हा एकदा ब्लास्ट केला चेंडूला लॉंग ऑन एरियात षटकारासाठी. धावसंख्या होते 12. तेरा अतिशय उत्कृष्ट मनमोहक असे प्रत्येकाच्या हृदयावर राज करणारे असे बढ़िया शॉट, वाड क्लीन शॉट, बढ़िया हिट. धावसंख्या झाली 23 धावा. गोलंदाजी मार्ग आपण पाहू शकाल. आता भाऊ षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा लुटल्या गेल्या. तब्बल 23 धावा. जल्लाद बॅटिंग आणि तोही खातेली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या अंगी सातत्याने आपण म्हणत असतो की ते संपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू. बॅटिंग डिपार्टमेंट असो या फिल्डिंग आणि गोलंदाजी डिपार्टमेंट सर्वच काही त्याच्या माध्यमातून आपल्याला आपण या मैदानावर ते आज खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या धावा लुटल्या गेल्या फलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालं. मिंटडेरी पॉवर प्लेचं नेक्स्ट दुसरं षटक स्वतःचं वैयक्तिक सांघिक दुसरं षटक फेकलं जाते. गोलंदाज यावेळेला सक्षम सपाल गोलंदाजी मार्गवरती शेष असेल. गणेश भुईर स्वतःचं वैयक्तिक सांघिक दुसरं षटक. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम आपण मॅच पाहतोय. BRT सत्यसाई चषक 2022 हा दिवस
आज खऱ्या अर्थाने ज्या पायरवाडी मैदानावरती पहिलं पारितोषिक ज्या संघानं घेऊन गेले होते तो संघ खाली यावेळेला मोठा प्रहारी फटका खाली क्षेत्ररक्षक तैनात झेल घेण्याचा प्रयत्न सुंदर झेल पाहायला मिळाले पण कॅच पहिल्याच चेंडूवरती फलंदाज यावेळेला बाद होतोय परंतु फटका मैदानाच्या आतमध्ये एक संघ दोन्ही संघ शहापूर तालुक्यातले तर एक संघ आहे कसारा विभागातली एक संघ वाशिंद आमने सामने क्वार्टर सेमीफायनलचा सामना जणू या मैदानामध्ये या संघाच्या सत्रामध्ये रंगला जातोय गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्याच्या नंतर दुसऱ्या षटकामध्ये वापसी गणेश भोईरच्या माध्यमातून केली जाते बॅट्समन मैदानावरती राईट अँड वर्थ विकेट बॅट्समन सुरुवात केली जाते सुंदर नियोजन या मैदानामध्ये आपल्याला या संघाच्या सत्रामध्ये पाहायला मिळते विराटी सत्यसाई व्यवस्थापन मंडळाच्या वतीनं सुरुवात केली जाते 12 ते 15 पावलांचा रनअप घेतला जातोय गणेश भोईरच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल हो क्या बात आहे सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाले एक्स्ट्रा कव्हर झोन अरंद कार्पेट शॉट झोन वेगाने सॉल्व होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दुहेरी धाव यावेळेला कंप्लीट केली जाते गुड रनिंग पाहायला मिळाली 2 धावा यावेळेला कंप्लीट पूर्ण केली जातील 2 धावेने धाव फलक पुढे जातोय धावसंख्या झाली 25 धावा पाहू शकाल फलकावरती एक गडी बाद झालाय 3 षटकांचा मित्रांनो हा खेळ आणि या 3 षटकांमध्ये याच प्रकारचे बॅटिंग आणि याच प्रकारच्या धाबा जर कुठत राहिले फलंदाज निश्चित प्रकारे धाबांचा उभा डोंगर या संघाच्या सत्रामध्ये कोतळा संघाच्या माध्यमातून जणू प्रेक्षकांना पाहायला मिळेल आज खऱ्या अर्थाने हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने या संघाच्या क्वार्टर फायनलला आपण सुरुवात केली गेली आहे हो पुन्हा ट्रॅकर चेंडू स्ट्रेट लॉंग ऑफ वन बाउन्स सीमारेषे पार हा येतोय चौकार तब्बल 29 धावा 29 षटक क्रमांक दुसरं एक चौकार पाहायला मिळालाय फलंदाज विष्णू हो क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी सुरेख लेंथ चेंडू प्रत्यक्षाने विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर स्विंग पाहायला मिळाली गणेश भोईरच्या माध्यमातून डॉट डिलिव्हरी सक्षम चेंडू पाहायला मिळाला वापसी करण्याची गरज आहे निश्चित प्रकारे पहिल्या चेंडूवरती वापसी केली या वेळेला चौथ्या चेंडूवरती सुद्धा वापसी पाहायला मिळते अजून 2 षटकातले चेंडू शिल्लक आहेत उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सक्षम यावेळेला लेंथ चुकीची आहे क्रॉस द लाईन चेंडू ऑप्शनच्या बाहेर पडला जातोय परिणामी सिंगल धाव प्राप्त केली सिंगल धावेने धाव फलक 0-3 30 धावा पाहू शकाल फलकावरती सजल्या जात आहेत चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ एक चेंडू वाईट पाहायला मिळालाय हो हो यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय प्रत्यक्षात सुंदर झेल अप्रतिम डॉली कॅच कठीण कॅच सोपी करून घेणं एका चांगल्या क्षेत्ररक्षकाचं काम सातत्याने मित्रांनो कॉम्पिटिशन सराव महत्वाचा असतो यावेळेला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने झेल घेतला इतका कठीण झेल पाहायला मिळाला सुंदर या षटकामध्ये 2 गडी बाद झाले आहेत षटकातला पुढील चेंडू गोलंदाज गणेश भोईर संघाचे कर्णधार हो पुन्हा गुड लेंथवरती चेंडू यावेळी प्रत्यक्ष यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला षटकाची समाप्ती धावसंख्या पाहू शकाल 30 धावा गुड डिलिव्हरी पाहायला मिळाल्या षटकामध्ये एक चौकार गेला फक्त पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा लुटल्या होत्या
अजूनही एक षटक शिल्लक आहे. धावसंख्या 30 धावा. नक्कीच 15.0 सरासरीने धाब्यांची धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत कोतळा संघाच्या. थोड्याच वेळात या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी क्वालिफायची मॅच जणू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जो संघ विजय प्राप्त करेल तो संघ खेळणार आहे बळबंडी संघासमोर. शेवटची अंतिम मॅच आजच्या दिवसातली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक यावेळेला गोलंदाज धावसंख्या झाली 30 धावा. 31 लॉस खातिवली 2 लॉस. तिसरं षटक गोलंदाजाचं नाव बापू. बापू ओहो कधी कधी विसरलं जातं. तिसरं षटक स्वतःचं शेवटचं अंतिम षटक. बापू गोलंदाजी मार्क होते सातत्याने. बापूचं सुद्धा वर्षिसो कायम गोलंदाजी मार्क होते सातत्याने. संघ ज्या वेळेला संकटात येतो त्यावेळेला मात्र बापूची सातत्याने कातोली संघाला आठवण येते. यावेळेला पुन्हा एकदा बापू आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिला सिंधू पाहू शकाल. फुलवणीचा वापर यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंधू क्रॉस द लाईन. पंचांचा हात यावेळेला समांतर धावांतर घेतली जाईल. धावसंख्या झाली 31 धावा. षटक आपण पाहू शकाल. शेवटचं अंतिम षटक फेकलं जाते बापूच्या माध्यमातून. पहिला सिंधू क्रॉस द लाईन पाहायला मिळाला. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील कुठल्या बेसिकली 40 ते 45 धावांचा हा सेट टार्गेट कोतळा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? दोन्ही फलंदाज चांगले आहेत. निश्चित प्रकारे मारण्याची क्षमता. ओहो सुंदर फटका आहे. ऑन द कार्पेट शॉट ऑन साइडला खेळलाय. भाऊ यावेळेला वेगात क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तू मैमै झालं. काय घडलं जाईल आणि नक्कीच पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहू शकाल. कहीं पे तीर और कहीं पे निशाणा. अतिघाई संकटात नाही. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धाव फलकाला यावेळेला आकार येतोय. सेम आकडा पाहायला मिळेल. 3-3 ते 30 धावा फलकावरती सजल्या जातील. चांगली बॅटिंग जणू कोतळा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही संघ आपल्या पद्धतीने वर्चस्व कायम ठेवतायत. परंतु निश्चित प्रकारे पूर्वार्ध आपण पाहिलंय. आपल्याला उत्तरार्ध सुद्धा पाहायचंय. त्या अनुषंगाने उत्तरार्धात आपल्याला काय पाहायला मिळेल. ओहो लेन चांगली आहे. वेग कमी केला. परिणामी आडव्या बॅटने ऑफ साइडला कनेक्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला असफल राहिला. बापू सफल झाला. बॅट्समन असफल. धावसंख्या मात्र जैसे ते असेल 33 धावा फलकावरती पाहू शकाल. शेवटचं षटक उर्वरित चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आपल्या शैलीतनं प्रगतीपथावरती शेष. पंचांकडनं इशारा आधीच आपल्याला आलेला आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र फ्रीट असेल फलंदाज. चेंडू वेगाने सर बाउंड्री लाईन पार. हा येतोय सीमा पार चौकार. टोटल 5 धावा मिळतील. बाउन्स त्याला ब्रश करता मैदानाबाहेर. लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. हा येतोय चौकार. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा यावेळेला मागणी गोलंदाजी पाहायला मिळते. लांबडं षटक खरपूस समाचार बापूच्या माध्यमातून घेतले जात आहे. कर्णधाराने यावेळेला नक्कीच ज्या गोलंदाजाला आपल्या विश्वासावरती गोलंदाजी मार्गवरती पाठवलं होतं परंतु खरपूस समाचार घेतला जातोय. कारण सातत्याने धावींची खूप गरज असते क्रिकेट क्षेत्रामध्ये. भविष्यातील आनंदाचा क्षण. ताटातील अन्नाचा गणा. क्रिकेटमधील धावतारण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट 2 चौकार जणू पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू यावेळेला फर्स्ट ड्राईव्ह पाहू शकाल. ऑफ साइडला खेळलाय.
30 सेकंद ऍड मध्ये मिड ऑफ मध्ये खेळला होता, परंतु गोलंदाजाने आपल्या फॉलो करण्यामध्ये सुंदर शतरक्षण पाहायला मिळालं. सिंगल धावावरती थांबवलं, स्ट्राईक रोटेट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या पाहू शकाल 43 धावा. शेवटचा अंतिम षटक. मागणी गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती निर्णायक फटके, धावा घेतल्या जातात. धावांचा उभा डोंगर मात्र थांबला जात नाहीये. ओहो, पुढा क्या बात आहे. फटका सजला. यावेळेला चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन लाईन बाउंड्री लाईनच्या डोक्यावर सदा सीमा पार. हा येतोय चौकार. जाता जाता हो हो, पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण. विकेट किपर चुकी करतोय. सिंधू फाईन लेग वेगाने सर पॉइंट बाउंड्री लाईन पार. 5 धावा घेतल्या जातील. भरभरून धावा येतात बोनस रूपामध्ये दिवस संघाची. उडवला यावेळेला. लिडिंगेज लागले. चेंडू पुन्हा फाईन जातोय. वेग कमी पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जाईल का यावेळेला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लिटली पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावसाठी पुन्हा एकदा नाही नाही. यावेळेला काय घडलं जात आहे. पंचांकडनं किती धावा येतील. विकेट जाते, पण तो 2 धावा कंप्लिटली पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने 3 षटकांचा खेळ खातिवली संघाचा समाप्त होतोय. धावसंख्या जर पाहिली तर गगनाला भिडली आहे मित्रांनो. तब्बल 54 धावा 18 चेंडू मध्ये कुठल्या गेल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 23 आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप भरधाव साऱ्या धावा या कोथळे संघाने मारलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सुरुवात चांगली करावी लागेल खातिवली संघाला सुद्धा. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. भरधाव वेगामध्ये धावा या नागोडने वळणा प्रकारे इथे पुतळा संघाच्या माध्यमातून गणेश भोईर आणि भाऊला प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला चढवावं लागेल. कारण जर आपल्याला क्वालिफायचा सामना जर पाहायचा असेल खातिवली संघाला तर सुरुवात जबरदस्त. ज्या प्रकारे गायदरा मैदानावरती 80 धावा भाऊने एकट्याने 69 धावा एकट्याच्या नाबाद भाऊच्या होत्या आणि क्वालिफायचा सामना मित्रांनो होता. खातिवली संघ क्वालिफाय सामना विजय प्राप्त झाला होता आणि तिथे बक्षीस लागू झालं होतं. एकट्याच्या जीवावरती एकट्याच्या दमावरती हा सामना
कायदारा मैदानावरती खातोली संघ विजय प्राप्त करू शकला होता. तब्बल 69 धावा एकट्या भाऊच्या होत्या. आज सुद्धा त्याच प्रकारे खेळावं लागेल भाऊला. तर सुरुवात केली जाणार आहे. विष्णू गोलंदाजी मार्गावरती असेल. स्वतःच संघाचे कर्णधार विष्णू यावेळेला सुरुवात केली जाते. कोतळा संघ सुद्धा तितकाच बलाढ्य मातंबरा आहे. सुरुवात केली जाते. दोन्ही संघ एक वाशिंद विभागातला आहे तर एक कसारा विभागातला शहापूर तालुक्यातील नामवंत दोन्ही संघ. सुरुवात केली जाते. नाव स्टार्ट टू द गेम, लेट्स टू द प्ले. पहिला चेंडू विष्णू समोर आहे. गणेश भेट नॉन स्ट्राईकला भाऊ. सुरुवात केली जाते. सुंदर मैदान, गोल मैदान, टणक मैदान आणि 2 पंच क्वालिफाईड. पाहू शकाल बुधाजी वरतड आणि चंदर हिंदोळा. पहिला चेंडू लॉफ्ट टायर यावेळेला जमिनीला गुदगुल्या करून चेंडू निघून झाली. यावेळेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर पद्धतीने चेंडूला खाली दिशा दिली आणि नक्कीच दिशा महत्वाची असते. वेग महत्वाचा नसतो तर दिशा. ओहो पुन्हा कारण मेंटेडरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशा प्रकारे धावा धुता येतील त्या प्राप्त करण्यासाठी खातोली संघाला 2 चेंडू फेकले गेलेत. खरपूस समाचार घेतला जातोय. आत्मविश्वास यावेळेला दुगणा होतोय फलंदाजाचा. हा ट्रॅकर चेंडू इथे संधी आहे पण तो झेल घेणं यावेळेला पॉसिबल नसेल तर इम्पॉसिबल असेल. 2 धावा कम्प्लिटली पूर्ण केल्या जातील. स्ट्राईक रोटेट भाऊकडे असेल. 3 चेंडू 10 धावा. सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. या तिन्ही पटक्यांवरती आपण पाहू शकाल ऑन साइडला धावा घेतलेत. एक चेंडू मिड विकेट मध्ये तर एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक चौकार पाहायला मिळाला. ही जोडी मैदानावरती राहणं गरजेचं आहे खातोली संघासाठी. ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत राहिली तर निश्चित प्रकारे धावा फलकावरती येतील आणि विजयाचा हा झेंडा सातत्याने रोवला जाईल. परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल कोतळा संघाला. विष्णू संघाचा कर्णधार हो पुन्हा फटका बसलाय. यावेळेला सोपी झेल आहे का नाही. पुन्हा झेल सुटलाय. फटका नक्कीच आपण पाहू शकाल. खराब शतरक्षण 3 शतरक्षक चेंडू मागे परंतु 2 धावा या कम्प्लिटली पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा या घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने इथे मिस बॉल डॉट डिलिव्हरी चेंडू पाहणं खातोली संघासाठी धोकादायक असेल. 4 चेंडू फेकले गेलेत. 12 धावा अर्जित गेल्यात. फलकावरती सुंदर बॅटिंग जणू पाहायला मिळते. स्वतःच्या खात्यामध्ये 12, संघाच्या खात्यामध्ये 12. एकूण टोटल धावसंख्या झाली आहे 12 खातोली संघाची. सुंदर बॅटिंग. पहिलं षटक चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला चढवला जातो. मेंटेडरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्या अनुषंगाने या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस हा निश्चित प्रकारे फलंदाजाचा असतो. आपण नक्कीच पाहू शकाल भाऊ त्या पद्धतीने बॅटिंग करतोय कारण गरज आहे काळाची यावेळेला संघाला विजय प्राप्त करण्याची. फटका बसला. यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झाली आहे. काय घडलं जातंय. अच्छे खिलाडू का कॅच छोडना, दरवाजे पर आई खुशिया लौट देना. आलेली खुशी सोडली पुन्हा. नक्कीच मागात पडू शकतोय यावेळेला झेल कारण भाऊ असा फलंदाज आहे. कारण आता मगाशीच मी सांगितलं 69 नाबाद धावा कायदारा मैदानावरती त्याच्या बॅट मधनं पाहिल्या होत्या. कुठच्याही क्षणी तो मॅच स्वरूप पालट करू शकतो. आपण आताच पाहिलं 2 चौकार 2-2 दुःखे आली आहेत. 12 धावा 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडू शिल्लक आहे. त्या अनुषंगाने हा झेल कोतळा संघाला महागात पडू शकतो. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 55 धावेची गरज. शेवटचा चेंडू फेकला जाईल. हो फटका चांगला आहे. यावेळेला वेग आहे. चेंडू वेगामध्ये स्टार बाउंड्री लाईन पार. कारण नक्कीच पाहू शकाल पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाऱ्याचा
मिंटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. धावसंख्या पाहू शकाल 3 चौकार 2 डुक्के एकूण 16 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. खूप साऱ्या अजूनही धावा लुटायच्या आहेत. 39 धाव्यांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 39 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 39. पहिला चेंडू यावेळेला काय घडलं जात आहे. अप्रतिम चेंडू युवारकर चेंडू यावेळेला गोलंदाजाच्या फॉलोथ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक एक चेंडू डॉट करणं म्हणजेच यावेळेला लाभदायक असेल कोतळा संघासाठी. एक एक चेंडू महत्वाचा आहे. जसे जसे चेंडू कमी होतील तसं समीकरण मात्र वाढलं जाईल आणि संकट मात्र सातत्याने दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती यावेळेला जोपासलं जाईल, वाढलं जाईल. ओहो, यावेळेला गिरकी घेतली गेली आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला जातोय. परिणामी सिंगल धाव यावेळेला अवंतर धाव येते. 11 चेंडू शिल्लक आहेत. 38 धाव्यांची गरज आहे. खूप मोठं आव्हान आहे. 18.00च्या सरासरीने धाव्यांची गरज आहे. खूप मोठे प्रहारी पटके खेळावे लागतील. 2 ते 3 षटकार एका षटकामध्ये गणेश भोईर आणि भाऊला घ्यावे लागतील तरच हा विजयाचा सेंडा खातोली संघाच्या बाजूने जाईल. अन्यथा या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करण्यासाठी 2023 पदार्पण तुमचं घ्यावं लागेल. नेक्स्ट बॉल 09 जर्सी नंबर सुंदर बॅटिंग. हो, काय घडलं जातं. डॉट डिलिव्हरी चेंडूकडे पाहत राहिला गणेश भोईर. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाले. दुसरं षटक सक्षम फेकलं जातं. एकच चेंडू वाईट फेकला. एक अवंतर धाव आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 10 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावेची गरज आहे. संकट मोठं होत आहे. तब्बल शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू वाईट फेकले गेले. परिणामी पाहू शकाल मागच्या इनिंग मध्ये मोठा प्रहारी फटका. 1 बाउंस सीमा पार चौकार. नक्कीच फक्त 2 इंचांचा हा फरक पडला. इथे 2 धावा अजून एक्स्ट्रा आल्या असत्या परंतु अजूनही खूप साऱ्या धावा लोकांच्या. 34 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 34 धावा. समीकरण छोटं नाही यावेळेला. हो, यावेळेला आत्मविश्वास दुर्गुणा नाही तर यावेळेला खसला जातो. दडपण निर्माण होते गोलंदाजावरती. एक चौकार पडलाय. चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेर. 9 चेंडू 33 धावा. ओपनिंगची जोडी मैदानात आहे. कुठल्या प्रकारची विकेट गमावलेली नाही. खेळ कुठल्या क्षणी बदलू शकतो. हो, काय जल्लास गोलंदाजी पाहू शकाल. स्पीड कमी ठेवला चेंडू मध्ये. ब्रेक कमी ठेवला. बॅट आधी फिरवली गेली. नक्कीच हा चेंडू जर बॅटला कनेक्ट झाला असता तर 6 धावा फलकावरती पाहायला मिळाला असत्या. परंतु यावेळेला नशीब बलवत्तर गोलंदाजाचा चेंडू डॉट आला. एक एक चेंडू डॉट इथे होणं म्हणजे कोतळा संघाचं विजयाचं वर्चस्व कायम राखणं यावेळेला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू शिल्लक 33 धाव्यांची गरज. संकट खूप मोठं आहे. गणेश भोईरला फटक्यांची गरज आहे. हो, सरळ स्टेट ड्राईव्ह. यावेळेला काय घडलं जाईल तर चौकार तर मला वाटतं यावेळेला मिळणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धाव घेतली जाणार नाही. एक एक चेंडू यावेळेला कमी होतोय. 7 चेंडू शिल्लक 33 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यावा लागेल. 2 चेंडू यावेळेला जर मिस झाले तर निश्चित प्रकारे औपचारिकता बाकी राहील. सामना गमावला जाईल. एकच चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी डिपार्टमेंट यावेळेला खातोली संघाच्या गोलंदाजांना सांभाळता आलं नाही. वर्चस्व कायम ठेवलं कोतळा संघाच्या फलंदाजांनी. उलटा चेंडू उडवला यावेळेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावर सीमा पार आहे तो पहिला षटकार.
असं घडलं जाणार आहे. शतरक्षण व्यूहरचना लावून घ्यायचे, कुठल्या प्रकारे वेळ उशीर करू नका मित्रांनो. टाइम इज इम्पॉर्टंट, वेळेला महत्व द्या. वेळ थांबत नाही, थांबतो तर तुम्ही आम्ही. त्या अनुषंगाने पटापट शतरक्षण लावून घ्या. अजून एक सामना खेळवायचा आहे, त्या सामन्याला सुद्धा वेळ पुरला पाहिजे. सूर्य मावळत्या दिशेला चाललाय. शेवटचं षटक आहे, जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 27 रन विन टीम टू खातिवली. सुरुवात चांगली करावी लागेल. आज खऱ्या अर्थाने एक्झाम आहे भाऊचा. आज या परीक्षेमध्ये जर पास झाला तर निश्चित प्रकारे कायम सातत्याने आपल्या गावासाठी हा क्रिकेटचा खेळ यावेळेला खेळला जातोय. सिद्ध करून दाखवलं तर लोक नक्कीच डोक्यावरती घेऊन प्रसिद्ध करतील भाऊला. 27 धावांची गरज आहे. या संकटातून वाचवेल का कातोली संघाला? गोलंदाज नक्कीच तारेल का कोतळा संघाला? काय घडलं जाईल? सुरुवात केली जाते. हो हो, विकेट. स्लो गोलंदाजी, चेंडूकडे वेग कमी होता. चेंडूवरती नियंत्रण ठेवलं भाऊने. चेंडूला सीमापार आकाशामध्ये धाडलंय. नक्की जवळ हाच चेंडू 21 धावा. कारण सातत्याने म्हटलं जातं भाऊ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच मॅच संपली असं कधीच जाहीर करणार नाही. कारण हा सामना भाऊ कधी या क्या बात है गोलंदाज. भाऊ गायदरा मैदानावरती मित्रांनो 3 षटकांमध्ये तब्बल 69 धावा कुटणारा हा एकमेव फलंदाज आज त्या मैदानावरती सातत्याने मगाशी सांगितलं होतं. आज पुऱ्या या मैदानावरती सुद्धा त्याच अनुषंगाने खातुली संघाला तरण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. निश्चित प्रकारे पाहू शकाल 2 चेंडूवरती 12 धावा कुठल्या गेल्या. समीकरण सोपं झाले. 4 चेंडू शिल्लक आहेत. धाब्यांची गरज स्कोरर आम्हाला सांगायची आहे. 16 धाब्यांची गरज आहे अजूनही विजय प्राप्त करण्यासाठी. समीकरण सोपं झालंय. यावेळेला गोलंदाजावरती निश्चित प्रकारे दडपण आलं असेल, कारण 2 मोठे फटके प्रहारी लागल्याच्या नंतर निश्चितच प्रकारे दडपण येणं यावेळेला यामध्ये शंका नसेल. 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. समीकरण सोपं आहे. गोलंदाजीवरती आपण जर पाहिलं तर स्पीड कमी आहे. हो हो, फटका फसला यावेळेला, परंतु जेल इम्पॉसिबल असेल यावेळेला. 2 धावा भाऊच्या माध्यमातून स्वीकारल्या जातील का? 2 धावा कंप्लिटली पूर्ण केल्या जातील. भाऊला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे यावेळेला, कारण खातुली संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर भाऊला राहणं गरजेचं आहे. 3 चेंडू शिल्लक 14 धाव्यांची गरज. 13 धाव्यांची गरज आहे. माफी असावी, 13 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावा. तर निश्चित प्रकारे 3 चेंडू आहेत. नक्कीच काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. हो हो, उडवलाय चेंडूला, उडवलाय भाऊ. इज ऑन फायर. गोलंदाजाने खरंच आज खऱ्या अर्थाने काय चमत्कार घडून आणला आणि फलंदाजाने काय जादू केली आहे त्याच्यावरती. 4 चेंडूंमध्ये अक्षरशः 20 धावा कुठल्या गेल्यात. प्रेक्षक सुद्धा विचार करत असतील
सामना होता कुठे, सामना गेलाय कुठे. कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, अनिश्चितीचा खेळ. कुठल्या क्षणाला कुठे जाईल शेवटच्या चेंडू पर्यंत कोणीही भविष्यवाणी करू शकणार नाही. फक्त येणारा चेंडू आणि येणारी वेळच सामना सांगू शकेल. आणि फास्ट घ्यायचंय, वेळ लावू नका. समीकरण सोपं आहे. यावेळेला 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना इम्पॉर्टंट आहे. क्वार्टर सेमीफायनलचा सामना आपण जणू मैदानामध्ये पाहतो, त्या अनुषंगाने वेळ तर मित्रांनो थोडाफार घेतलाच जातो. हो हो, फटका, लॉस फटका आहे यावेळेला. चेंडू जातोय सीमा पार. यावेळेला नक्कीच मोठा प्रहारी फटका. अशा यावेळेला पल्लवित झाल्यात खातिवले संघाच्या. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, वेळ वाया घालू नका मित्रांनो. कंपल्सरी चेसिंग आहे. कुठल्याही प्रकारे नाणेफेक किंवा विकेट वरती विन दिला जाणार नाही. सुपर ओव्हर खेळवली जाणार नाही, याची नोंद असावी. 1 चेंडू आहे, 1 धावेची गरज आहे. समीकरण सोपं आहे. 11 चेंडूंमध्ये 42 धावा नाबाद केल्या गेल्या. टाळ्या झाल्या पाहिजे भाऊसाठी. परंतु सामना अजूनही कुठे गेलेला नाही. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अरे वा, सामन्यामध्ये विजय आणला खेचून. आणि नक्कीच सामन्यामध्ये खारीचा वाटा जो असेल तो म्हणजे भाऊचा असेल. अफलातून बॅटिंग मित्रांनो, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असंच होत असतं. सातत्याने स्वतःवरती विश्वास जर नाही ठेवला तर असंच होत असतं. धन्यवाद मित्रांनो, मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी विराटी सत्यसाई चषकाच्या आयोजक मंडळांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. दीपक